ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. अवंतिकाने आईला का बोलवून घेतलं कळत नाही. मलाही काही अंदाज येत नाहीये, खरंच कळत नाहीये. पण त्यांच्यासमोर जपून वागा सौरभ. तुम्हाला वाटतोय तो पश्चाताप जाणवू देताना. पण मामा, तुम्हीच जर त्यांना समजावून सांगितलं की अवंतिकेला जरा समजावा तर. आम्ही सांगू? कशा ग सुंदर. कशा ग सोनू, छान राहतो आजीकडे. ओळखतो ग तो मला. हसतोय बघ कसा. तो बरोबर ओळखतो. कुणाकडे बघून हसायचं, कुणाकडे बघून हसायचं नाही, हे त्याला बरोबर कळतं. स्मार्ट पण. दीक्षितांवर गेलाय. हो, पण पुढे त्याला जागीरदारांसारखंच वागायचंय. नको ग बाई, बाबांसारखा नको व्हायला. सगळ्यांना ताश होईल ना. काय म्हणायचं तुम्हाला? बघ, बाबांना कळतच नाहीये. वेदा आहे ना तो. त्या त्याला आमच्याकडे. तुम्ही खाऊन घ्या. नाही, नको. भूक नाहीये आम्हाला. मुलगी किती सुखात आहे हे पाहूनच भूक मेली आहे आमची. पंचपक्वान्नांची, पैशा अडक्याची भूक नाहीये आता आमची. तुम्ही अर्थाचा अगदी अनर्थ करताय. अगदी खरं बोललात. आम्हाला कसे कळणार हो कुणाच्या वागण्या बोलण्याचे अर्थ. मूर्खासारखे आम्ही भाळतो आणि हुरळून जातो. आपल्यासारखी सगळी माणसं चांगली आहेत असा समज करून घेतो आणि स्वतःच्याच पायावर धोंडा पाडतो. हे बघा मिसेस दीक्षित, अगदी बरोबर बोललात मिसेस दीक्षित. प्रत्येक नाती तुम्ही अशी फॉर्मलच ठेवली, कागदोपत्री लिहिल्यासारखी. तुम्ही इथे वाद घालायला चालत का? प्लीज. अजिबात नाही. त्यांनी काय उपयोग होणार आहे? जाब विचारावा अशी संधी तरी ठेवलीत का तुम्ही? या शब्दाचा अर्थ तरी कळतो का तुम्हाला? नाही, तुम्हा माय लेकांना फक्त व्यवहारच कळतो म्हणून विचारते. हे फार जास्त होतंय. मामा, हे मी फार कमी बोलते मिसेस जहागीरदार. आज खरं तर बोलायची इच्छाच नव्हती. तुम्ही बोलायला भाग पाडलं. हे सगळं तुम्ही बोलताय कारण तुम्हाला 2 मुलगेच आहेत. तुम्हाला एक मुलगी असती ना तर तुम्ही मुलाच्या वागण्याचं असं समर्थन केलंच नसतं. त्याला वाटेल तशी वागण्याची मुभा देऊन
एका मुलीचा गळा असा कापला नसता. आई, तुम्हाला हे कधीच कळणार नाही, कारण तुम्ही मुलीची आई नाही आहात. आपल्या मुलीचा झालेला अपमान, तिची झालेली फसवणूक, यामुळे काळजाला काय घरं पडतात तुम्हाला कधीच कळणार नाही. कधीच नाही कळणार. रिलॅक्स. त्यांना कधीतरी हे सगळं ऐकवायचं होतं, ते ऐकून गेले. मला फक्त भीती वाटते की अशा तऱ्हेने पॅचअप होईल की नाही. नाही सौरभ, पॅचअप होईल. आम्ही ते घडवू नये. एनी हाव आम्ही पॅचअप घडवू. मी म्हणालो होतो ना की तुझं लग्न झालंय हे समजल्यानंतर ती अशीच रिॲक्ट होईल म्हणून. झालं ना तसंच. आणि तू मला सांगत होतास की आमच्या मैत्रीत काहीही फरक पडणार नाही. अविनाश, ती तुझ्यात इन्व्हॉल्व झाली रे. आय नो, माझंच चुकलं विस्की. बायकांना काय थोडी सिंपथी दाखवली की त्या इन्व्हॉल्व होतात. पुरुषांना हेच हवं असतं. पण बाईच्या या विकनेसचा फायदा घेणाऱ्यांपैकी तू नाहीस ना. खरं सांगू विस्की, मला वाटलं नव्हतं की माधुरी माझ्यामध्ये इतकी इन्व्हॉल्व. मला वाईट अशाचं वाटतं की ती माझ्यामुळे हर्ट झाली. एनिवे, यापुढे माधुरी माझ्याशी जन्मात बोलणार नाही. अविनाश, कसा आहेस रे तू? आणि ती गुंतलीये तुझ्यामध्ये. बघ, 2 दिवस तुझा फोन तिला गेला नाही ना की अशी कासावीस होईल. तिला सवय झाली आहे तुझी. आणि ही सवय फार वाईट असते अविनाश. बघ, 2 दिवसात तिचा फोन येतो की नाही तुला. आणि आता जरा शहाण्यासारखा वाग. सिच्युएशन जरा स्मार्टली हँडल कर. काय? कुठे निघालीस तू रुक्मिणी? वहिनी साहेबांच्या आईला घेऊन चालली आहे फळं. त्यांना विचारून घे त्यांचा मुक्काम किती दिवस आहे ते. का? माझी काय अडचण होतीये का तुम्हाला? नाही नाही नाही, आम्ही सहज विचारलं तुम्हाला. मी पण अगदी सहजच बोलले. रुक्मिणी, यांना फळं इथेच. आणखीन काही घेणार तू? हा, नाही नको. काय, काही दिवस माझा आउट हाऊस मध्ये राहायचा विचार होता. मला कल्पना आहे मी या घरात पाहुणी आहे, त्यामुळे लवकरच जाईन मी इथून. नाही नाही, तुमच्या राहण्याबद्दल आमचा आक्षेप नाहीये हो. पण काय झालंय, जे घडायला नको होतं ते घडलेलं आहे. पण त्यातनं काही मार्ग नको का काढायला आपल्याला? तुम्ही मोठ्या आहात, समजवा ना जरा अवंतिकाला. म्हणा, असं किती दिवस आणखीन आउट हाऊस मध्ये राहणार आहात? बाहेर लोकांना कळलं तर लोक काय बाय बोलायला लागतील आणि त्याचा त्रास अवंतिकालाही होणारच, नाही का? खरंच हो, तिच्या त्रासाची तुम्हाला किती काळजी वाटते. तुम्ही हा, नाही, अगदी मनापासून बोलते मी. काय आहे, माझा स्वभावच तसा आहे, म्हणून उगीच चिडचिड केली मी. मलाही नंतर खूप वाईट वाटलं. खरं तर तुमच्या या एवढ्या मोठ्या घरात तिला काही कमी नाहीये. तेच म्हणत होतो आम्ही. आता ऐहिक सुखासाठी थोडीशी नैतिक तडजोड नको का करायला? खरं सांगा. काय, मी तिची आई आहे, तिच्या भविष्याचा विचार मलाच करायला हवा ना. मलाच समजवायला हवं तिला. खरं तर मी तिला इथं समजवायलाच आले होते. येते मी. अरे हो रुक्मिणी, ती फळं आउट हाऊस मध्येच घेऊन चल. आज उपास आहे ना माझा. उगाच मनात तामसी विचार नकोत, नाही का? येते. हाय हाय.
काय ग काय झालं? सानिका, काही प्रॉब्लेम आहे का? नाही मला नाही सांगणार? अगं, तुझं म्हणणं खरं ठरलं. काय झालं? तो मॅरिड आहे. म्हणजे तो तुझ्याशी खोटं वागला? तो म्हणाला, मुद्दाम नाही सांगितलं त्यांनी मला. का? अगं, मला वाईट वाटेल ना म्हणून. मध्यंतरी मला बरं नव्हतं ना, तेव्हा तो विषयच नाही काढू शकला अगं. आणि मग बघ, ही फक्त कारणं असतात. लोकांना ना एकदा खोटं बोलायची आणि वागायची सवय लागली ना की ते तसेच वागतात. प्रेम वगैरे काही नसतं ग. असतो ना तो फक्त स्वार्थ असतो त्यांचा. आणि आपण बायका इतक्या हळव्या असतो ना, आणि म्हणूनच ते आपला फायदा घेतात. मधू, मधू, तो कधी तुझ्याशी म्हणजे नाही नाही सानिका, कधीच नाही. त्या अर्थाने खरं तर त्यांनी कधीही कसलाही फायदा घेतला नाही. उलट उलट जेव्हा जेव्हा मी डिप्रेस झाले ना, तेव्हा तेव्हा आउट ऑफ द वे जाऊन त्यांनी मला मॉरली सपोर्ट केलं. हेच चुकतं आपल्या बायकांचं. आपण ना फक्त त्यांची चांगलीच बाजू पाहतो. आपल्या मनाची खोटी समजूत घालतो की त्यांनी आपल्याला फसवलेलं नाही. मी समजू शकते मधू, हे सगळं ऐकून तुला किती वाईट वाटलं असेल, किती शॉक बसला असेल तुला. पण सगळे पुरुष सारखेच असतात. माझा नवराही तसाच. म्हणजे त्याचंही अगं एका बाईशी. पण तुला खात्री आहे का? अगं तो वागतोच तसा. सानिका, तसं नसेलही कदाचित. म्हणजे खात्री करून घेतल्याशिवाय उगाच संशय घेऊ नको सगळं. बऱ्याचदा आपल्या डोळ्याला जसं दिसतं तसं प्रत्यक्षात असतंच असं नाही. अगं तसंच आहे. सध्या सतत खोटं बोलत असतो माझ्याशी. कालच त्याचं आणि माझं भांडण झालं तर सरळ घराबाहेर निघून गेला. आपण नाही निघून जाऊ शकत ना, त्या तनयाला बरं नाहीये, त्यामुळे सगळं लक्ष घरातच असतं अगं. सानिका, तू शांत हो अगं प्लीज. आणि घाईघाईत उगाच नसते समज करून घेऊ नकोस. मनात तसा संशय आणलास ना तर चांगला संसार मोडायला वेळ लागणार नाही. खरंच इतर बायकांप्रमाणे खरंच वागू नकोस. सगळं सगळं आधी जाणून घे, सगळ्याची शहानिशा करून घे आणि मगच काय ते ठरव. क्लिनिकचं काम जवळजवळ पूर्ण झालंय दादा. क्लिनिक पेक्षा त्याला जर आश्रम म्हटलं ना तर जास्त बरोबर होईल. आम्ही 8 डॉक्टर्स मिळून कॉन्ट्रीब्यूट करतोय अँड आय होप की याला चांगला रिस्पॉन्स मिळेल. इट्स अ नोवेल आयडिया. हो, एव्हरीथिंग अंडर वन रूफ ही कल्पना अलीकडे सगळीकडेच रुजत चालली. तशीच इथे काय म्हणजे आता तू पुणेकर होणार. तसं म्हणायला हरकत नाही. पण निखिल, तुला एकट्याला करमेल का रे तिथे? कामच इतकं असणार आहे आई, सारखा बिझी असेल मी. हो, आणि त्यातून अलीकडे बऱ्याच लोकांची ओळख होतीये त्याची. काही जणांची जवळीकही निर्माण होतीये. म्हणजे
नाही, अलीकडे अवंतिकेच्या आई वडिलांची तुझे बरेच सूर जुळले. अमोल, अरे व्हॉट्स गोइंग ऑन? लेट मी टेल यू दादा. दादा, फ्रँकली स्पीकिंग, निखिल ज्या पद्धतीने अवंतिकेला सपोर्ट करतोय ते कुणालाच आवडलेलं नाही. तो त्याचा प्रश्न आहे. हे बघा, मला वाटतं तो त्याचा एकट्याचा प्रश्न नाहीये. मला एक गोष्ट कळत नाहीये, इतक्या साध्या गोष्टीचा एवढा इश्यू का केला जातोय पण? बिकॉज इट्स अ व्हेरी बिग इश्यू. निखिल, बघ निखिल, तू ज्या पद्धतीने अवंतिकेला सपोर्ट करतोस, ज्या पद्धतीने स्ट्रेंथ देतोस, त्यामुळे तू तुझ्या भावाला सौरभला हर्ट करतोस आणि हे सौरभला अजिबात आवडलेलं नाही. हो, सो ही हॅज सेंट अ मेसेज विथ यू. पण तुम्ही दोघं आपसात कशासाठी वाद घालताय रे? हे बघ अमोल, तू सौरभला डिफेंड करावं असं मलाही वाटत. अरे यू वेअर नेव्हर सो क्लोज टू हिम. मग हे आत्ताच कशासाठी? कारण दादा, आय नो ही इज इनोसेंट. इनोसेंट? अमोल, हे काय तुझं कोर्ट नाहीये जिकडे एखाद्या गुन्हेगाराला तू अगदी बेमालूमपणे निष्पाप निरपराध सिद्ध करावंस आणि आम्ही सगळ्यांनी त्यावर विश्वास ठेवावा. आता तूच विषय काढलास म्हणून सांगतोय. मला वाटतं तू अगदी चुकीच्या मार्गाने चाललायस. आय एम सॉरी टू से. आणि जर तू आत्ता स्वतःला सांभाळलं नाहीस तर दादांनी मिळवलेला मान प्रतिष्ठा याला तडा गेल्याशिवाय राहणार नाही. सो बी केअरफुल. पाहिलं दादा, त्या अवंतिकासाठी हा माझ्याशी वाद घाल, मला चुकीचं ठरवू पाहतोय. आणि मला ते बरोबर वाटतंय. अमोल, तू हुशार आहेस याचा आम्हाला अभिमान आहे, पण आपली हुशारी अशी अयोग्य मार्गाने दौडू नकोस. आम्हाला आपल्या व्यवसायाला लाज येईल असं काही करू नकोस. प्लीज प्लीज. अमोल, अमोल, अरे तुम्ही सुद्धा ना. बघ भावना, काही वेळेला बोलणं कटू वाटलं तरी ती योग्य वेळी बोलायला पाहिजे. आलं लक्षात? मग गेला का तुमचा अय्यंगार युकेला? गेला ना, कालच्याच फ्लाईटने गेला. तुझ्यामुळे संधी गेली माझी. आहेच का तुमचं अजून? का मस्करी करतो का तुझी? तो अय्यंगार इतका खुश होता, त्याने माझे आभार मानले. कारण काय ना, उर्मिला, त्याची फॅमिली, त्याचे भाऊ, त्याची मुलं सगळी तिथेच असतात, त्यामुळे त्याला कसंही करून तिथे जायचंच होतं. मी तुझ्यामुळे गेलो नाही आणि त्याला वाटलं मी त्याच्यासाठी अपॉर्च्युनिटी सोडली. असो, त्याचं भलं झालं. हॅलो, हा बोला सर. काय? नो. ओके सर. काय झालं निखिल? अय्यंगार ज्या फ्लाईटने गेला ते प्लेन क्रॅश झालं. काय? आणि त्यात अय्यंगार आणि तुम्ही त्या फ्लाईटने जाणार होता? अवंतिका परत आल्यापासून खूप विचित्र वागतायत. असं वागायचं होतं तर परत तरी कशाला आल्या कळत नाही. तडजोड करायचीच होती तर असा आडमुठेपणा का? मलाही तेच कळत नाहीये. कळत नाहीये. निखिल अवंतिकाला 2दा पुण्याला भेटायला गेला. आम्हाला कळलं सगळं, पण आम्हाला हे कळत नाही की निखिल त्याच्या भावाची बाजू घेण्याऐवजी अवंतिकाची. निखिल कडून दुसरी काय अपेक्षा करणार? निखिल म्हणजे काही अमोल नाही. म्हणजे निखिल काय करतोय बरोबर आहे असं तुला म्हणायचंय?
निखिलच्या मनाला जे पडतं तेच तो करतो. मी त्याला सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण मला ठाऊक आहे निखिलला जे पटतं जे वाटतं तेच तो करतो. पण हे आम्हाला अजिबात आवडलेलं नाहीये. हे म्हणजे स्वतःच्याच घरात आग लावण्यासारखं आहे. आग आधीच लागलेली होती शोभना. ती वेळीच विझवली असतीस तर. भावना, शोभना, मी तुझ्या घराला आणि तुला सांभाळण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला, पण यापुढे मी काही करू शकेन असं मला वाटत नाहीये. यापुढे तुझं घर तुलाच वाचवायला हवं. येते मी.